नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते संगीतकार गीतकार दत्ताजी शिंदे यांचा सत्कार. परभणी दिनांक 10 जुलै 2026 रोजी शहरातील सावली विश्रामगृह येथे बहुजन विकास कला मंचचे संस्थापक अध्यक्ष गीतकार संगीतकार दत्ताजी शिंदे हे आले असता त्यांच्या कलावंत मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व कलावंतांच्या वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी जे कलावंत पात्र असतील अशा कलावंतांना न्याय देण्यात येईल असेही त्यांनी बोलताना सांगितले. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले त्यांचा सत्कार करून त्यांना कलावंतांच्या व शिबिराबद्दल शुभेच्छा देऊन कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक काम करू असेही माध्यमाशी बोलताना सांगितले. यावेळी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष तात्याराव झेंडे, मराठवाडा अध्यक्ष दिलीप बनकर, मराठवाडा महासचिव डॉक्टर सुनील जाधव, परभणी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दुधमल, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा खिल्लारे, हबप कैलास ज्ञानोबा गायकवाड, परभणी युवा जिल्हाध्यक्ष सय्यद खदीर, लातूर जिल्हाध्यक्ष अनिताताई गायकवाड व सत्काय फाउंडेशनच्या अध्यक्ष संजय मुळे, शाहीर वंदन सुगंधे आदी कलावंत उपस्थित होते. आज आपले जे लोककला जपणारे सगळे कलावंत आहेत यांच्या मार्गदर्शनाकरता आणि शासनाने जे राजर्षी शाहू योजना सुरू केलेली आहे त्याचा लाभ तळागाळाच्या कलावंतांना मिळावा याच्या मार्गदर्शन शिबिरासाठी माननीय शिंदेजी मुंबईवरून आलेले आहेत. ते प्रसिद्ध कलावंत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे इथल्या सगळ्या लोककला जपणाऱ्या कलावंतांना मोलाचं ठरणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या पुढाकारामुळं या योजनेची अतिशय चांगली अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात झालेली आहे. आपल्याकडं 75 लाभार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत आणि अजून काही 25 ते 30 लाभार्थ्यांना अजूनही त्यात लाभ द्यायचा शिल्लक आहे. आणि अतिशय म्हणजे स्तुत्य योजना आपल्या किंवा शिंदेजींच्या पुढाकारातून शासनाने ही सुरू केलेली आहे, जेणेकरून वय झालेल्या कलावंतांना त्यांच्या उदरनिर्वाहाकरता किंवा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून दरमहा 5,000 रुपये शासन या योजनेतून देत असतं आणि तो लाभ अधिकाधिक योग्य आणि लोककला जपणाऱ्या कलावंतांपर्यंत पोचावा यासाठी हे जे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. प्रशासनाचंही आपल्याला भविष्यात असे सहकार्य राहील अशी या निमित्तानं ग्वाही देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आज दिनांक 10 परभणीच्या सर्व तळागाळातील कलावंत, नामवंत कलावंत सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मुंबईहून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि सर्व कलावंताच्या तळागाळातले प्रश्न मंत्रालयापर्यंत कसे पोहोचतो मी खूप पराकष्टा करून मी तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष झेंडे साहेब मुंबईतले कामं सगळ्या महाराष्ट्रातले जे मंत्रालयात कामं आहेत ते एकदम नेकी नीतीने मी करतो आणि कलावंत 50 वर्षाची आठ शासनाने टाकलेली आहे. 50 वर्षाच्या नंतर कलावंताकडे गाण्यासाठी ताकद मिळत नाही म्हणून कमीत कमी हे 52 ते 53 वर्षापासून ही मानधनाची योजना चालू आहे. छत्रपती शाहूराजांनी ही मानधन योजना चालू केली आणि या पद्धतीनं बहुजन विकास सांस्कृतिक कलामंच जे शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन दिलं आणि संपूर्ण राज्यामध्ये आपली संस्था नेकीनीतीनं कलावंताचं काम करते आणि आज बहुतेक कलावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शासनाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. भोसले साहेब त्यांनीसुद्धा मला सत्कार केला. SDM भोसले साहेब हे सुद्धा आज भेटीसाठी आलेले आहेत आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांचंसुद्धा सर्व तळागाळातील कलावंतावर लक्ष आहे आणि इथून पुढेही सर्व कलावंतावर त्यांनी लक्ष ठेवावं आणि कलावंताचे कामं मार्गी लावावे एवढंच बोलतो आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिव. नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी.